तर भावानो, तुम्हाला सँडविच हे अगदी फ्री मध्ये भेटणार आहे. ह्याच्याविषयी तुम्हाला पुढे सांगतो. आज सकाळ सकाळ जुनेद त्यांच्या घरात झालं, कारण घरातली सगळी बाहेर गेलते, त्यामुळे आम्ही सगळी पोरं तिथेच झोपलेलो. चेतन ते लवकर गेलते आणि मी आणि जुनेद लेट उठलो. मग जुनेदचं आवरून घेतलं. मग तिथनं मला घरात जाऊन आवरायचं होतं. मग आवरून बाहेर पडलो आणि आम्हाला जायचं होतं लेन्स कार्ड मध्ये, कारण कुणाला घेणार होता चष्मा. मग तिथनं आम्ही लेन्स कार्ड मध्ये गेलो. मग पोरांचा फोन आला आणि खेळायला जायचं होतं. जुनेद आवरून फिराते, आवरून जरा फिरायचं म्हणलं तर पोरांचा फोन क्रिकेट खेळायला आता परत कपडे बदला पाहिजेत. परत आता कपडे बदलून क्रिकेट खेळायला झाला पाहिजे आता. मग तिथनं घरात जाऊन कपडे बदलून बाहेर पडलो. खेळायचा आता आउटफिट केला. जुनेद तुमचा आउटफिट कधी बदलणार आहे? ग्राउंडवर जाऊ. मग जाता जाता जरा गार काहीतरी पिऊन घ्या म्हणलं. पिऊन घ्या. कोणतरी जाताना बघितलं की त्यांना द्यायला लागेल बघा. त्या लवकर होय प्या लवकर लवकर प्या. मग सुगंधी दूध पिऊन गारगार डायरेक्ट गेलो ग्राउंडवर. मग अजून काय खेळायला चालू करायची होती. नाव पाडून मग नाव पडून टीमा पाडल्या. मग खेळ चालू केलं. जास्त का शूट गेला नाही. तिने 4 मॅच जिंकल्या आणि आम्ही 1 मॅच जिंकली. आणि 1 मॅच असली का हारल्या आम्ही. 30 बॉल 8 निघा ना आम्हाला. आणि आज सर्कल खेळालतो, त्यामुळे मला काय जमत नाही सर्कल खेळायला. फारच काय मर्दा एक निघा नाही आपल्याला. आणि गाड्या काढल्या आणि जाता जाता बॉल गेला, तो गावती का बघायचं म्हणलं. सर्कल खेळाला आणि धीरजने 6 मारला, त्यामुळे 1 बॉल गेलता. आणि तोच बॉल आम्ही सगळीजण उडकालतो. मग खेळून येऊन घरात नावरून बाहेर पडलो आणि आम्हाला जायचं होतं डी-मार्टला. मग डी-मार्ट मधनं बाहेर पडलो आणि चेतन वाडा बघत होता. मग चेतनला घेतला. काय माहिती आज एक मॅच म्हणजे 25 महिने आम्ही कट्टर आणि साहेबांची बॅटिंग आल्या एक महिन्यानंतर मग आणि चेतन आहे रोहित शर्मा फॅन्स आणि मी आहे विराट कोहली फॅन्स. आज दोघं पण खेळते, त्यामुळे चेतन का लवकर आला नव्हता. मग आम्हाला जायचं बार्बिक्यूचा व्हिडिओ कराय तारव्या पार्कात. मग तिथनं थंडीचा असल्या जोरात ताव दिला बार्बिक्यूवर आणि व्हिडिओ करून बाहेर आलो. नाईस. तुमच्या दोघांत भांडण होतं, तुम्ही माझ्याकडे काय येतं तिसऱ्याकडे? गाडी घ्या तिथं पुढे पर्यंत काय मी पुढे पर्यंत घेतो गाडी घे. भाऊ घेते रे भाऊ नाही जीव आपला. मग तिथनं आलो आणि आम्हाला जायचं होतं मंगेशच्या गाडीवर. आणि इथंच विषय बनवते फ्रीचा. जर तुम्ही हे सँडविच 1 मिनिटात खाल्ला तर तुम्हाला हे अगदी फ्री मध्ये भेटणार. आणि नाही खाल्ला तर भावानं पैसे द्यायला लागतात. आणि हे चॅलेंज भावना आम्ही जुनेदवर केलं. जर तुम्हाला जुनेचं चॅलेंज बघायचं असेल तर चेतनच्या आयडीला बघा. आणि तुमच्या ग्रुपमध्ये कोण असा मोठा राकेश असला तर त्याला नक्की टॅग करा. आणि याचा ऍड्रेस आहे भावनो राजारामपुरी बस रूट 2री गल्ली बिग वुमनच्या बरोबर समोर. आणि शेअर करा तुमच्या त्या मित्राला, जो 1 मिनिटात हे सँडविच संपवेल. तर चला भावनो, आजचा ब्लॉग एवढाच आपला.